मित्रांनो कसे आहात। आज आपण ट्रॅव्हलिंग करत आहोत म्हणजेच मद्रासला जाण्यासाठी आणि आता आपण उत्तनवरून निघालेले आहोत। पहिला कुर्लाला आले होतो आणि त्याच्यानंतर आम्ही कुर्लाशी ट्रेन पकडली 1:30 वाजताची आणि त्याच्यानंतर आता आम्ही पहिल्या दिवसाचा प्रवास सुरू केलेला आहे आणि आता मी निघालेले आहोत। तर चला आता आपण पुणेला जाणार आहोत। पुणे स्टेशनला एक फादर येणार आहेत, म्हणजेच ते फादर आपले उत्तनपालीचेच आहेत, रॉनी परेरा। आणि ते तिकडून त्यांची जे पॅरिश आहे त्या पॅरिशमधून खूप माणसं येणार आहेत, म्हणजे 120 माणसं येणार आहेत। तर आपण पुणेला जाणार आहोत आणि पुणेशी सर्व माणसं घेणार आहोत आणि मग परत एकदा वेलंकणीला जाणार आहोत, म्हणजेच मद्रासला। तर चला पुणेला जाऊया। अरे बापरे, डायरेक्ट चला आजची लोक तर मित्रांनो आता दुसरा दिवस सुरू झालेला आहेत आणि आपल्याबरोबर फादर रॉनी परेरासुद्धा आहेत आणि ते ॲक्च्युली सिक्रेट हार्ट चर्च म्हणजे सोनगाव इकडे हे ते कार्य करत आहेत आणि त्यांच्याबरोबर खूप लोक आलेले आहेत। तर चला तुम्हाला आता मी सर्व जे लोक आलेले आहेत वेलंकणीला जाण्यासाठी तर ते तुम्हाला दाखवूया। तर चला जाऊया। खूप चांगली लागली सुकी आणि या डब्यामध्ये मटन चिकन सर्व नाश्ता झाला। त्यांचाच प्रॉब्लेम होता, सगळं व्यवस्थित टाकली गेली म्हणजे आमचे अंकल आणि सगळ्यात मध्ये पॅरिसमध्ये धडाडीचे आणि तळमळीचे कार्यकर्ते आणि त्यांच्या मिसेस मस्त मच्छर वगैरे काहीच नव्हतं, तुम्ही वरतीच होते। आम्हाला बघा मस्त 2-3 व्हरायटी होत्या, चटणी शेंगदाण्याची चटणी, त्याच्यानंतर मग भाकऱ्या चिकन लॉलीपॉप भाजी, आता नाश्ता घ्या फ्रेश इकडे चांगली झोप लागलेली आहे आणि आनंद आजी तुम्ही एकदम यंग आहेत, असं झालं आईचं अभिनंदन। फार तयारी केलेली, म्हणजे सुरुवातीपासून तिकीट बुक केलेलं, वेलंकणीला जायचंच आहे। या वयामध्ये सुद्धा बाबा एकदम आनंदी आहे, उत्साह आहे माऊलीचं दर्शन घेण्यासाठी। लवकर 5:30 माऊली आहे ना माऊलीकडे प्रार्थना करायची। मित्रांनो आता आपण तिरुचिपल्ली इकडे आपण पोचलेले आहोत आणि आता आपण दुसऱ्या ट्रेनमध्ये जाणार आहोत, म्हणजेच आपल्या मागे ही ट्रेन आहे, ह्या ट्रेनमध्ये जाणार आहोत आणि ह्या ट्रेनमधून आपण वेलंकणीचा प्रवास करणार आहोत। तर चला दुसऱ्या ट्रेनमध्ये जाऊया। बसून घ्या तिथं।
मित्रांनो, आता आपण फायनली वेलिंगकनी स्टेशनला पोचलेले आहोत आणि इकडून आता आपण चर्चमध्ये जाणार आहोत. म्हणजेच आपण ज्या ठिकाणी राहणार आहोत त्या ठिकाणी जाणार आहोत. तर आता तरी 8:30 वाजलेले आहेत आणि पूर्ण दिवस म्हणजे 2 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आता आपण फायनली पोचणार आहोत वेलिंगकनी. आता एक काम करा, आता तुम्ही बघू शकता आपण लॉजमध्ये आलेले आहोत. म्हणजेच वेलिंगकनी आसरा हा लॉजचं नाव आहे आणि आपण फायनली इथे स्टे करणार आहोत. आम्ही आता 2 दिवस प्रवास केलेला आहे आणि प्रवास केल्यामुळे आम्ही थकलेलो आहोत, म्हणून आज आम्ही इकडे थांबणार आहोत आणि उद्यापासून आम्ही आमचा पूर्ण जे प्रेयर्स व जे काही आहे ते आम्ही उद्यापासून सुरू करणार आहोत. तर आजचा पूर्ण 2 दिवस तुम्हाला कसे वाटले? तर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि चला भेटूया उद्याला.